मंडळी नमस्कार. खूप दिवसांनी एक छानशी कथा वाचनात आली. श्रीयुत दिलीप कसगावकर यांची. म्हटलं तुम्हाला पण ऐकवूया. दैव जाणिले कुणी. लेखक दिलीप कसगावकर, वाचक स्वर सुवर्णा बोडस. ऐकूया. समीर माने एक यशस्वी उद्योगपती. पुणे आणि लंडन अशा दोन्ही ठिकाणी कारखाने. गेल्या वर्षीचीच गोष्ट. लंडन इथला कामकाजाचा विस्तार करण्यासाठी सुमारे 1 महिना समीर लंडनला होता आणि तिथली सर्व कामं मार्गी लावूनच तो भारतात परत आला. कारखान्यात राऊंड मारताना समीरनं कंपनीच्या वर्क्स मॅनेजर राजला विचारलं, राज, अरे ती मुलगी नवीन दिसते, कोण आहे ती? सर, तिचं नाव नेहा. मागच्याच आठवड्यात ट्रेनी इंजिनियर म्हणून जॉईन झाली. चेहरा अगदी ओळखीचा वाटत होता. होय, अगदी हुबेहूब अपर्णा. अपर्णाची कार्बन कॉपी. समीर भूतकाळात शिरला. साधारणत 20-22 वर्षांपूर्वीची गोष्ट. समीर माने एक उमदा तरुण एका मोठ्या कंपनीत नोकरीला होता, पण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आणि धडपड होती. एके दिवशी संध्याकाळी समीरनं हॉटेलमध्ये जेवण घेतलं आणि बिल देताना बघतो तर काय, खिशात पाकिटच नाही. तो पाकिट घरीच विसरला होता. समोरच्या टेबलावर बसलेल्या अपर्णाला समीरची घालमेल जाणवली आणि ती समीरच्या मदतीसाठी पुढे आली. कुठलीही ओळख नसताना समीरनं अपर्णाचे मनापासून आभार मानले. अपर्णासुद्धा इंजिनियर होती आणि ती एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होती. अपर्णा आयुष्यात आली. घरापासून दूर राहणाऱ्या दोघांना एकमेकांचा आधार मिळाला. दोघंही जीवाभावाचे मित्र बनले. संध्याकाळी भेटणं, विविध विषयावर चर्चा करणं हा रोजचाच उपक्रम. मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही समजलंच नाही आणि दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. समीर त्याचे प्लॅन्स अपर्णाला सांगून तिची प्रतिक्रिया आणि सल्ला घेत असे. थोडे पैसे जमले की समीरनं नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचा. थोडा जम बसल्यावर अपर्णानंही नोकरी सोडून समीरला व्यवसाय वाढवण्यास मदत करायची. दोघांनी मिळून अनेक मनसुबे रचले. भावी आयुष्याची स्वप्न रंगवली. अचानक रोज भेटणाऱ्या अपर्णानं भेटणं बंद केलं. फोनही घेणं बंद केलं. समीरला समजेना असं अचानक काय झालं. काही दिवसांनी त्याला समजलं की एका मोठ्या अधिकाऱ्याशी अपर्णानं लग्न केलं आणि ती जबलपूरला असते. समीरसाठी हा खूप मोठा धक्का होता. रोज अपर्णाला भेटायची, एकत्र वेळ घालवायची सवय लागली होती. अपर्णाची अनुपस्थिती सहन होत नव्हती. समीर खूप खचला, निराश झाला. अपर्णानं असं का केलं? मला काहीच का नाही सांगितलं? माझं काही चुकलं का? समीरला काहीच समजत नव्हतं. एक दिवस अपर्णाचा फोन आला. काही कारणामुळं मला तातडीनं लग्न करावं लागलं. तुला कळवायलाही वेळ मिळाला नाही. मी खूप सुखी आहे. मला तू विसर आणि स्वतःसाठी जगणं सुरू कर. स्वतःसाठी जगणं सोपं का ते होतं? दोघांनी एकत्र जगण्याचं रंगवलेलं स्वप्न भंगलं होतं आणि अपर्णा म्हणत होती, स्वतःसाठी जगणं सुरू कर. कसं बसं समीरनं स्वतःला सावरलं. नाईलाजानं एकाकी जगणं चालू केलं. नोकरी सोडून पूर्ण ताकदीनं धडपड चालूच ठेवली. परंतु यश येत नव्हतं. होता तो सर्व पैसा संपला तरीही आशा मात्र होती. एके दिवशी समीरनं अपर्णाला फोन केला आणि आश्चर्य म्हणजे तिनं फोन उचलला. अपर्णा, थोडी पैशाची मदत करता येईल का? अपर्णा उत्तरली, हो
नक्की. पण कसे देणार पैसे? त्यासाठी तर तुला जबलपूरला यावं लागेल. कसे बसे भाड्याचे पैसे समीरनं जमा केले आणि तो जबलपूरला दाखल झाला. हाय अपर्णा, मी जबलपूरला पोहोचलो आहे. आपण केव्हा आणि कुठे भेटायचं? केव्हा आलास? कसा आहेस? अपर्णानं आपुलकीनं विचारपूस केली. तो बोलत असताना अचानक फोन डिस्कनेक्ट झाला. समीरनं त्यानंतर अनेकदा फोन केला, पण अपर्णानं फोन उचलला नाही आणि नंतर फोन स्विच ऑफ केला. थोड्या वेळानं एका वेगळ्याच नंबरवरून फोन आला. परत मॅडमला फोन करायची हिम्मत करू नकोस. मुकाट्यानं परत जा. जबलपूरमध्ये कधी दिसलास तर बघ, सोडणार नाही तुला. आवाज करडा आणि धमकावणीचा होता. समीरला समजलं नाही नक्की काय झालं. काय प्रॉब्लेम आहे? अपर्णा अशी का वागतेय? मदत करायची नव्हती तर मला इतक्या दूर का बोलावलं? आणि तो धमकावणारा आवाज कुणाचा होता? अपर्णाचा नवरा की दुसरा कोणीतरी? सगळंच समजण्याच्या पलीकडचं होतं. तो खूप व्यथित झाला. पुण्याला परत यायलाच काय, पण खायला देखील पैसे नव्हते. हातातील घड्याळ विकून समीर कसा बसा पुण्याला परतला. परतीच्या प्रवासात एका भल्या माणसाशी परिचय झाला. समीरची जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि कल्पक प्लॅन्स आवडल्यानं त्यांनी समीरला मदत केली. समीरनं अहोरात्र कष्ट केले. दैवानं देखील साथ दिली. समीरनं लहानसं वर्कशॉप सुरू केलं. बिझनेस हळूहळू वाढत गेला. लहानशा वर्कशॉपचं मोठ्या कारखान्यात रूपांतर झालं. पुढे लंडनला कारखाना सुरू केला. अपर्णाची उणीव मात्र त्याला सदैव अस्वस्थ करायची. अपर्णाची साथ मिळाली असती तर नक्कीच अजून जास्त प्रगती झाली असती आणि आयुष्याचा प्रवास अधिक सुखकर झाला असता. फोनच्या रिंगनं समीरला वर्तमानात आणलं. HR मॅनेजर जुलीनं कन्फर्म केलं, नेहा ही अपर्णाचीच मुलगी होती. समीर मनातल्या मनात आनंदला. त्याच्या मनात आशा निर्माण झाली. कदाचित अपर्णाची भेट होईल. निदान तिच्याशी बोलता तरी येईल. जबलपूरला बोलावून ती इतकी निष्ठुरपणे का वागली ते समजेल आणि कसलीही पूर्वसूचना न देता लग्न का केलं हेही समजेल. अर्थात हे समजून काहीच फरक पडणार नव्हता. फक्त मनाचं समाधान, दुसरं काहीच नाही. समीर पुढे 3 पर्याय होते. अपर्णाची मुलगी म्हणून नेहाला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची, अपर्णाचा राग नेहावर काढायचा किंवा तटस्थ राहायचं. समीरनं तटस्थ राहायचं ठरवलं. नेहाची हुशारी आणि कर्तबगारी तिच्या चोख कामातून डोकावत होती. मुद्देसूद मांडणी, उत्तम संभाषण कला आणि हजरजबाबीपणामुळे नेहानं कंपनीत ठसा उमटवला होता. कंपनीतल्या वातावरणात उल्हास आणि चैतन्य निर्माण करण्यात नेहाचा मोठा वाटा होता. काल रात्री मीटिंगनंतर समीर म्हणाला, नेहा, मी तुला घरी सोडतो. नेहा समीरबरोबर जायला राजी नव्हती. नेहा, खूप उशीर झाला आहे. मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. चुपचाप चल बरं माझ्याबरोबर. समीरच्या आवाजात हुकूमत होती. नेहा नाराजीनंच गाडीत बसली. ती खूपच शांत होती. काहीच बोलत नव्हती. जरा अवघडूनच बसली होती. नेहमी हसत खेळत वागणारी नेहा कुठेतरी हरवली होती, अबोल होती. समीरला हे जरा विचित्रच वाटत होतं. त्यांनी विचारलं, नेहा बेटी, तू गप्प गप्प का? मी थोडा रागावून बोललो. माफ कर मला बेटी, पण तुझ्या काळजीपोटीच बोललो ना मी. समीर भावविवश झाला होता. बेटी हे संबोधन ऐकल्यावर नेहाची भीती सरली. तिचा कंठ फुटला. सर, अनेक वर्षांपूर्वी रात्री मीटिंगनंतर माझ्या आईला
बाहेरच्या राज्यातून आलेल्या एका मोठ्या अधिकाऱ्यानं घरी सोडलं. त्यांनी मद्यप्राशन केल्याचं आईला माहीत होतं, म्हणून आई त्यांच्याबरोबर जायला राजी नव्हती. पण रिक्षा किंवा टॅक्सीनं जाणं देखील धोकादायक होतं. नाईलाजानंच आई त्यांच्या गाडीतून गेली. त्यांनी तिला घरी पोहोचवलं खरं, पण मद्याच्या नशेत तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला. व्हायला नको ते झालं. स्वतःच्या प्रेमाला विसरून आईला नाईलाजानं त्या पापी पुरुषाशी लग्न करावं लागलं. चांगली नोकरी सोडून आईला घरी बसावं लागलं. भरपूर श्रीमंती होती, पण आईचं मन त्या घरात कधीच रमलं नाही. भरपूर पैसा, प्रशस्त बंगला आणि अनेक वाईट सवयी. सुटका करून घेण्यासाठी आईनं तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तिच्या मित्राला बोलावलं, परंतु वॉचमन आणि CCTV कॅमेऱ्यामुळे आईचा प्लॅन फसला. बाबांनी आईचा फोन काढून घेतला. यापुढे कधी त्याला फोन करशील तर त्याला त्याचा जीव गमवावा लागेल, समजलं का? एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्यांनी तिच्या मित्रालाही धमकावलं. आईनं जिवंतपणीच मरण यातना भोगल्या. बाबा व्यसनामुळे गेले आणि नंतर लगेचच आईही गेली. नेहा, अपर्णावर जीवापाड प्रेम करणारा तो दुर्दैवी तरुण मीच, असं म्हणत समीरनं त्याचा आणि अपर्णाचा फोटो नेहाला दाखवला. नेहा, मला अपर्णानं काय काय यातना भोगल्या ते माहीत नव्हतं, म्हणून मी तिलाच दोष देत होतो. किती सहन केलं माझ्या अपर्णानं. नेहा, तू भेटली नसतीस तर मी अपर्णाला आयुष्यभर दोष दिला असता. असं म्हणताना समीरच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू स्वतःच्या रुमालानं पुसताना नेहाचे डोळेही पाणावले. सर, तुम्ही स्वतःला सावरा. नेहा समीरचं सांत्वन करीत होती. अजूनही लग्न न केलेल्या समीरला लग्न न करताच लेक मिळाली होती. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं त्या अपर्णाचीच मुलगी. समीरच्या भल्या मोठ्या व्यवसायाला उत्तराधिकारी मिळाला होता. बेटी, मी तुझा सर नाही, मी तुझा डॅड, असं म्हणत समीरनं नेहाला मायेनं थोपटलं. नेहानं फक्त आईला छळणारा पुरुष बघितला होता, पण त्याच्यातील डॅड कधीच बघितला नव्हता. आज मात्र तिनं तिच्या डॅडच्या खांद्यावर हक्कानं डोकं ठेवलं होतं. दोघांच्याही भावनांना आणि अश्रूंना आता मात्र तटस्थ राहता आलं नाही. दैव जाणिले कुणी. पुण्याचे श्रीयुत दिलीप कसगावकर यांनी लिहिलेली ही कथा होती. वाचक स्वर सुवर्णा बोडस. मंडळी, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.